हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। उमेद सायझर्सला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते ग्रे कापड निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत टेक्सप्रोसील यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2023-24चा ग्रे कापड निर्यात पुरस्कार मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल लीला येथे आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण तसेच केंद्रीय वस्त्रोद्योगाचे आयुक्त वृंदा देसाई यांच्या हस्ते उमेद ग्रुपचे संचालक नितीन मालू व सतीश मालू यांना प्रदान करण्यात आला। कापसापासून उच्च दर्जाचे कापड तयार करून त्याचे निर्यात करणारा उमेद ग्रुप हा वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक नामांकित उद्योग समूह म्हणून ओळखला जातो। निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे कंपनीने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 22 प्रमुख निर्यातदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस उमेद ग्रुपलाही निमंत्रित करण्यात आले होते। त्यावेळी उमेद ग्रुपचे संचालक सतीश मालू यांनी निर्यात क्षेत्रातील अडचणी व समस्यांबाबत आपले मत मांडले होते। यापूर्वीही उमेद ग्रुपला केंद्र सरकारचा निर्यात श्री पुरस्कार तत्कालीन माननीय राष्ट्रपती महोदय श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्राप्त झाला असून 2 वेळा वेस्टर्न रिजनचा सुवर्ण पुरस्कारही मिळाला आहे व टेक्सप्रोसीलचा सन 2022-23चा कापड निर्यातचे सुवर्ण पदक मिळाले होते। तसेच महाराष्ट्र शासनाकडून सन 2010 पासून सलग 13 वेळा निर्यात सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे। उमेद ग्रुपचे संस्थापक नेमीचंदजी मालू यांच्या मार्गदर्शनाखाली मालू कुटुंबीय उद्योग समूहाचे कार्य यशस्वीपणे पुढे नेत आहेत। सदर पुरस्कार मिळण्यामागे उमेद ग्रुपचे कामगार, अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि योगदान महत्त्वाचे असल्याची भावना संचालकांनी व्यक्त केली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण तसेच केंद्रीय वस्त्रोद्योगाचे आयुक्त वृंदा देसाई यांच्या हस्ते उमेद ग्रुपचे संचालक नितीन मालू व सतीश मालू यांनी हा पुरस्कार स्वीकारला। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।